माऊलीच्या ओवीचा अर्थ कळत नाही आणि अरबीतल्या आयाती मुस्लिम मुलांना कळत नाही, पण ते पाठ करतात, नमाज अदा करतात आणि त्यांच्या मदरसामधून शाळेमधून त्यांना कट्टर बनवलं जातं. किमान भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी हा विचार केला पाहिजे की निदान भारतीय संस्कृतीमध्ये जे तत्त्वज्ञान आहेत त्याचं एक एक श्लोक प्रत्येक वर्षी पाठ करायला द्यायला पाहिजे. उपनिषद आहेत ते कुठल्याही धर्माचे नाही, ते प्युअर नॉलेज आहेत. कारण की उपनिषद काळीन कुठलाही धर्म आपल्या जगामध्ये अस्तित्वात नव्हता. त्या काळातले ते उपनिषद आहेत जी ज्ञान देणारी आहेत. त्याचे अंश प्रत्येक पहिली दुसरी तिसरीपासून 10वीपर्यंत पाहिजे. ह्या मी अनेक वेळा सूचना पण केलेल्या आहेत की तुम्ही कोण आहात ते समाजाला कळायला पाहिजेत, ते ज्ञानाच्या माध्यमातून कळायला पाहिजेत. दुसरा एक उपनिषदाचा महत्त्वाचा शब्द सांगतो, वाईट वाटेल पण ठीक आहे. मुक्त हा शब्द जो आहे तो वर्ल्डमध्ये सगळ्यात बेस्ट शब्द आहे जो आपल्यामध्ये वापरला जातो. प्रत्येक धर्म आज्ञा पाळायला लावतं. ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, काही महाराज लोक असतील, काही पंथ असेल, ही सगळी लोक आज्ञेमध्ये वाहायचं हे बौद्धिक गुलाम करतात. मुक्त हा जो शब्द आहे आपल्या संस्कृतीमधला, याचा अर्थ आहे की तुम्ही इतर मान्यतेतून मुक्त व्हा आणि प्लेझर लाईफ जगा, आनंदी जीवन जगा. हे जीवन फक्त उपनिषद आपल्याला देतं आणि संत आपल्याला देतात की तुम्ही मुक्त व्हा, अंधश्रद्धेत पडू नका. आणि मुक्त ही संकल्पना फक्त आपल्यामध्ये आहे. बाकी इतर धर्मामध्ये धार्मिक रिवाजानेच तुम्ही वागलं पाहिजे. इथं असं नाही. तुम्ही कुठल्याही वेशामध्ये असा, कुठल्या ड्रेसमध्ये असा, लग्न करा न करा, तुमच्या ज्ञानावर तुमचं मूल्यांकन होतं आणि तुम्हाला अधिकार मिळतो की तुम्ही तुमचं मत मांडू शकता. ते चुकीचं असेल, बरोबर असेल, हे स्वातंत्र्य इतर धर्मामध्ये नाही आहे, जगामध्ये कुठल्या पंथामध्ये नाही आहेत, हिंदूच्याच पंथामध्ये नाही आहेत. कारण ते सांगतात आम्ही जे सांगतो तेच तुम्ही ऐकायचं. तुम्हाला कुठंतरी बौद्धिकतेवर आक्रमण केल्यासारखं वाटतं. मी गुलामी नाही म्हणणार, कारण की एखाद्याला ती आवडते त्याला आपण काय करणार. एखाद्याला चुकीचं समजून घेणंच जर चांगलं वाटत असेल, ज्ञानोबाने फार सुंदर सांगितलेलं आहे, काय कीचे शिणची होय गोड आहे का. एखाद्याला दुःखच गोड वाटतं, ज्ञानोबा म्हणतात काय करावं. तो दुःखालाच सुख समजून जीवन जगत असतो. रडण्यामध्ये सुख वाटतं, गुलामीमध्ये सुख